मंडळी, ज्या माणसानं देशाला पहिलं वैयक्तिक ऑलिम्पिक पदक मिळवून दिलं त्याला ना पद्मश्री मिळाला ना खेलरत्न पुरस्कार भेटला। ते नाव म्हणजे खशाबा दादासाहेब जाधव। तेच कांस्य पदक आणण्यासाठी खिशात पैसा नव्हता, सरकारकडे मदतीची झोळी पसरली तेव्हा सरकारने तोंडावर दरवाजे बंद करत निर्दयीपणे सांगितलं, आमच्याकडे खेळासाठी पैसे नाहीत। ज्या अंगाने देशासाठी रक्त सांडलं त्याच अंगाला शेवटच्या काळात हक्काच्या पेन्शनसाठी सरकारी उंबरठे झिजावे लागले। आणि सर्वात मोठी शोकांतिका बघा, ज्या पायांनी जगाला कुस्तीचे धडे दिले त्यांना स्वतःचं घर बांधण्यासाठी पत्नीचे दागिने विकायला लागले। आज आपण खशाबा जाधवांचा हा थक्क करणारा आणि डोळ्यात पाणी आणणारा प्रवास सविस्तर पाहणार आहोत, तेव्हा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। नमस्कार मंडळी, मी विठ्ठल, तुम्ही बघताय वेद.com। मंडळी, हा प्रवास सुरू होतो सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यातील गोळेश्वर या एका छोट्याशा गावातून। 15 जानेवारी 1926 रोजी एका कुस्तीगीर कुटुंबात खशाबा जाधवांचा जन्म झाला। वडील दादासाहेब जाधव स्वतः एक नावाजलेले पैलवान होते। घरातच कुस्तीचे बाळकडू भेटले, पण खशाबांचं वैशिष्ट्य असं होतं की ते फक्त पैलवान नव्हते तर ते अभ्यासातही हुशार होते। त्या काळी पैलवान म्हणजे फक्त शरीर कमावणारा माणूस समजला जायचा, पण खशाबांनी कोल्हापूरच्या राजाराम महाविद्यालयातून पदवी संपादन केली। पण त्यांचं स्वप्न आखाड्यापुरतं मर्यादित नव्हतं, त्यांना 7 समुद्रापार तिरंगा फडकवायचा होता। 1948 मध्ये लंडन ऑलिम्पिकसाठी खशाबांची निवड झाली, तेव्हा त्यांना कोल्हापूरच्या महाराजांनी आर्थिक मदत केली होती। तिथे ते 6व्या क्रमांकावर राहिली। पहिल्यांदाच ऑलिम्पिकमध्ये गेलेल्या एका भारतीय मुलासाठी ही एक मोठी गोष्ट होती। पण खशाबा समाधानी नव्हती। त्यांना कळून चुकलं होतं की भारतीय कुस्ती आणि आंतरराष्ट्रीय कुस्ती यात जमीन आसमानचा फरक आहे। आपण खेळतो ती मातीतील कुस्ती, पण जगात खेळली जाते ती मॅटवरची कुस्ती। लंडनहून परत आल्यावर त्यांनी ठरवलं पुढच्या वेळी पदक घेऊनच येणार। 1952चं हेलसिंकी ऑलिम्पिक जवळ आलं होतं। खशाबांनी निवड चाचणीत दिग्गज पैलवानांना हरवून आपलं स्थान निश्चित केलं होतं, पण खरा अडथळा खेळाचा नव्हता तर पैशाचा होता। हेलसिंकीला जाण्यासाठी त्या काळी हजारो रुपये लागणार होते। खशाबांनी तात्कालीन मुंबई सरकारकडे मदत मागितली, पण सरकारने काय केलं, आमच्याकडे खेळासाठी पैसे नाहीत असं म्हणून अण्णाभाऊ साठेंना जसा पासपोर्ट नाकारला होता तशीच काहीशी वागणूक खशाबांना दिली। देशाचा खेळाडू मदतीसाठी विनवणी करत होता, पण अशा वेळी खशाबांच्या पाठीशी उभं राहिलं ते त्यांचं कोल्हापूर आणि त्यांचे गुरु राजाराम महाविद्यालयाचे प्राचार्य बॅरिस्टर खर्डेकर यांनी आपला स्वतःचा वाडा गहाण ठेवला। सातारा आणि कराडच्या गावकऱ्यांनी वर्गणी गोळा केली। लोकांनी आपले घरचे दाणे विकून खशाबांना पैसे दिले। लोकांच्या या पैशावर हा मराठी वाघ फिनलंडला रवाना झाला। फिनलंडमध्ये पोहोचल्यावर खशाबांसमोर उभं होतं दुसरं संकट। तिथे गेल्यावर त्यांच्या जेवणाचे हाल झाले। परदेशी जेवण त्यांना मानवत नव्हतं। अशा वेळी त्यांच्या गावाकडून त्यांना सुकी चटणी आणि पिठलं डब्यात पाठवण्यात आलं होतं। एका बाजूला जगातील खेळाडू हाय प्रोटीन डाएट घेत होते आणि दुसरीकडे भारताचा हा ठाण्या वाघ आपल्या मायभूमीची चटणी भाकर खाऊन आखाड्यात तळ ठोकत होता। खशाबांनी आपल्या चपळाईने एकोमागं एक 3 पैलवानांना आसमान दाखवलं, पण तो दिवस होता 23 जुलै 1952चा। खशाबांना एकाच दिवशी 2 सर्वात मोठ्या कुस्त्या खेळायच्या होत्या। चौथी कुस्ती ही रशियन मल्लाशी होती। हा जगातील सर्वात घातक मल्लापैकी एक होता। रशियन मल्लाशी खशाबांची जेव्हा कुस्ती सुरू झाली तेव्हा रशियन पैलवान ताकदीने दुप्पट होता। तो खशाबांना अक्षरशः चिरडण्याचा प्रयत्न करत होता। त्या झटापटीत खशाबांच्या छातीवर आणि पोटावर इतका प्रचंड दाब आला की कुस्ती सुरू असतानाच खशाबांना रक्ताच्या उलट्या झाल्या। विचार करा, समोर जगातील सर्वात मोठा घातक पैलवान उभा आहे। कोणत्याही सामान्य माणसाने तिथेच हार मानली असती, पण रक्ताच्या उलट्या होऊ नये साताऱ्याच्या वाघानं हार मानली नाही। खशाबांनी रशियन मल्लाचे सर्व डावपेच उलथून लावले आणि त्याला पराभवाची धूळ चारली। हा विजय साधा नव्हता। रशियन मल्लाला हरवल्यामुळे संपूर्ण हॉलमध्ये शांतता पसरली होती। लोकांना विश्वासच बसत नव्हता की हा 5 फूट 5 इंचाचा भारतीय तरुण रशियाच्या बलाढ्य मल्लाला कसा हरवू शकतो। पण खरी शोकांतिका पुढेच होती। रशियन मल्लाला हरवल्याचा आनंद साजरा करायला खशाबांकडे वेळच नव्हता। रशियाचा पराभव पचवणं आयोजकांना जड गेलं होतं। म्हणूनच खशाबांचा श्वास नीट भरण्याआधीच त्यांना पुढच्या कुस्तीसाठी मैदानात खेचलं गेलं। आंतरराष्ट्रीय नियमानुसार ऑलिम्पिक सारख्या मोठ्या स्पर्धेत 2 कुस्त्यांच्या मध्ये प्रत्येक खेळाडूला किमान 30 ते 45 मिनिटांची विश्रांती मिळणे अनिवार्य असते। पण खशाबा जाधवांच्या बाबतीत हेलसिंकी ऑलिम्पिक मध्ये तो प्रसंग आठवला तरीही आजही संताप येतो। खशाबांना वाटलं आता थोडा वेळ मिळेल, शरीर सावरता येईल, पण तिथेच नियतीने आणि ऑलिम्पिकच्या पंचांनी एक क्रूर खेळ रचला। खशाबांना मॅटवरून खाली येऊन जेमतेम 10 ते 15 मिनिटं झाली असतील, तोच लाऊडस्पीकरवर घोषणा झाली। खशाबा थक्क झाले। त्यांनी पंचाकडे धाव घेतली। अंगातील थकवा ओरडून सांगत होता की मला वेळ हवाय। पण खशाबांना इंग्रजी नीट येत नव्हतं। ते साध्या मराठी मातीतले पैलवान, ते तिथे जोरदार भांडू शकले नाही, आपली बाजू मांडू शकले नाही। त्यांनी आपल्या हाताच्या खुणांनी विश्रांतीची मागणी केली, पण पंचांनी ती मागणी फेटाळून लावली।
विशेष म्हणजे ज्या भारतीय पथकासोबत खशाबा तिथे गेली होती त्या पथकाचे अधिकारी आणि कुस्ती फेडरेशनचे मोठे साहेब तिथे हजरच नव्हते. हो, तुम्ही बरोबर ऐकले. ज्यावेळी आपल्या देशाच्या सुपुत्राला आखाड्यात एका खंबीर समर्थनाची गरज होती, ज्यावेळी 85 नियमानुसार 2 हात करायचे होते, त्यावेळी नियमावली दाखवून 30 मिनिटाच्या विश्रांतीवर हक्क सांगायचा होता, त्यावेळी हे साहेब लोक तिथे नव्हतेच. जर तिथे एखादा इंग्रजी जाणणारा भारतीय अधिकारी असता तर त्याने टबल्यावर हात मारून पंचांना जाब विचारला असता तर खशाबांना ती अर्ध्या तासांची विश्रांती नक्कीच भेटली असती. पण खशाबा तिथे अनाथ असल्यासारखे उभे होते. शेवटी एका बाजूला जपानचा तो शोची इशी, जो तासनतास विश्रांती घेऊन अंगाला तेल लावून फ्रेश होऊन आखाड्यात उभा होता, आणि दुसऱ्या बाजूला आपला हा मराठी वाघ, ज्याच्या अंगातील त्राण रशियन मल्लांनी शोषून घेतला होता. अशा विदारक अवस्थेत खशाबा 5व्या कुस्तीसाठी मॅटवर उतरली. जपानी मल्लाने पाहिलं की खशाबांचा श्वास फुललाय, त्यांचे पाय थकव्यामुळे थरथरताय. त्याने संधी साधली आणि खशाबावर आक्रमण केलं. पण मंडळी, साताऱ्याची माती अंगाला लावलेला हा पैलवान इतका कच्चा नव्हता. त्या थकलेल्या अवस्थेतही खशाबांनी जपानी मल्लाला सलग 15 मिनिटं झुंजवलं. मैदानात बसलेले लोक अवाक झाले होते. त्यांना प्रश्न पडला होता की या माणसाच्या शरीरात रक्त वाहत आहे की वीज. शरीरात त्राण नसतानाही केवळ मानसिक बळावर खशाबा लढत राहिली. पण तुमच्या मनात प्रश्न आला असेल की एवढा मोठा संघर्ष करूनही शेवटी काय झालं? खशाबा ती 5वी कुस्ती हरले का? तर त्याचं उत्तर आहे हो. तांत्रिकदृष्ट्या खशाबा ती कुस्ती हरले, पण ती कुस्ती खशाबांनी नाही तर त्या अन्यायी नियमाने हरली होती. जर त्या दिवशी एखादा खंबीर भारतीय अधिकारी पंचांशी भाडला असता तर खशाबांना ती विश्रांती नक्कीच भेटली असती आणि भारताच्या नावावर कांस्य नाही तर सुवर्ण पदक असतं. जपानच्या पराभवानंतरही कांस्य पदक खशाबांच्या नावावर झालं. जपानच्या मल्लाला सुवर्ण किंवा रौप्य पदक मिळालं असेल, पण अख्ख्या हेलसिंकीच्या मैदानात चर्चा मात्र एका माणसाची होती, तो म्हणजे खशाबा जाधव. मंडळी, हेलसिंकीमध्ये तिरंगा फडकावून खशाबा जेव्हा भारताच्या राजधानीत म्हणजे दिल्लीच्या विमानतळावर उतरली, ज्या माणसाने स्वतंत्र भारताच्या इतिहासातलं पहिलं वैयक्तिक ऑलिम्पिक पदक जिंकलं होतं, त्याच्या स्वागतासाठी दिल्लीच्या दरबारी कोणीच नव्हतं. ज्या राजकारण्यांना आज खेळाडूंसोबत फोटो काढायला स्पर्धा लागते, त्या काळी ते राज्यकर्ते या ऐतिहासिक विजयाकडे ढुंकूनही पाहायला तयार नव्हते. खशाबा तिथे आपल्या गळ्यातलं ते पदक घेऊन ताटकळत उभे होते. भारताचा हा पहिला नॅशनल हिरो दिल्लीत एका अनोळखी माणसासारखा फिरत होता. सर्वात शर्मेची गोष्ट म्हणजे ज्यावेळी त्यांना पंतप्रधान राष्ट्रपतींच्या भेटीसाठी नेण्यात आलं, तेव्हा असं म्हटलं जातं की काही अधिकाऱ्यांनी त्यांना साधी बसण्याची जागाही दिली नाही. त्यांना विचारलं गेलं, फक्त कांस्य पदक, सुवर्ण का नाही मिळालं? तेव्हा खशाबांनी शांतपणे आपली बॅग उचलली आणि ते रेल्वेने कराडच्या दिशेने निघाले. कराडचा तो रेल्वे स्टेशनचा दिवस आजही कराडच्या इतिहासात सुवर्ण अक्षरांनी लिहिला गेलाय. खशाबांची रेल्वे जशी कराड स्टेशनवर थांबली तसा संपूर्ण परिसर खशाबा जाधव की जय या घोषणांनी दणाणून गेला. स्टेशनवर पाय ठेवायला जागा नव्हती. तुम्हाला वाटेल एखादी गाडी आली असेल, तर नाही. आपल्या या लाडक्या पैलवानासाठी कराड आणि आसपासच्या गावकऱ्यांनी चक्क 100हून अधिक सजवलेल्या बैलगाड्या आणल्या होत्या. एका साध्या शेतकऱ्याच्या पोरानं जगाला वाकवलं होतं. तो दिवस महाराष्ट्राच्या क्रीडा इतिहासातील सुवर्ण क्षण होता. जेव्हा खशाबा पदक जिंकून भारतात आले तेव्हा ते सर्वात आधी कोल्हापुरात आपल्या गुरूंना म्हणजे प्राचार्य बॅरिस्टर खर्डेकरांना भेटायला गेले. खर्डेकरांनी खशाबांसाठी आपलं घर गहाण ठेवलं होतं. खशाबांनी जेव्हा आपलं ऑलिम्पिक पदक त्यांच्या हातावर ठेवलं तेव्हा त्या गुरुच्या डोळ्यात आनंदवासरू होऊ लागले. खर्डेकर म्हणाले होते, खशाबा, माझं घर गेलं तरी चालेल, पण या पदकाने माझ्या देशाची शान वाढवली आहे, यातच माझं सर्वस्व आलं. मंडळी, अण्णाभाऊसाठी सांगायचे, हे जग बदल घालून निघाव, पण ज्या खशाबांनी जगावर घाव घातला त्यांच्यात नशिबी भारताने काय दिलं? 1952ला मेडल जिंकलं, पण नोकरीसाठी तब्बल 4 वर्ष वाट पाहावी लागली. आणि नोकरी भेटली तर कोणती? तर पोलीस दलात केवळ सब इन्स्पेक्टर म्हणून. ज्या पायांनी ऑलिम्पिकमध्ये रशिया आणि जपानला नाचवलं, तेच पायी पुढचे 22 वर्ष एकाच पदावर सॅल्यूट मारत राहिले. 1984 मध्ये जेव्हा ते आपले घर बांधत होते तेव्हा पैशाची इतकी नड होती की भारताच्या पहिल्या ऑलिम्पिक हिरोला आपल्या पत्नीचे दागिने विकून घराच्या विटा, सिमेंट विकत घ्याव्या लागल्या. ज्याने देशाला जगात श्रीमंत केलं त्याला स्वतःच्या घरासाठी पत्नीचं सोनं विकावं लागलं. 4 ऑगस्ट 1984 रोजी एका रस्ते अपघातात या महान मल्लानं जगाचा निरोप घेतला. खशाबा गेले, पण मागे सोडून गेले एक असं स्वप्न जे आजही अधुरं आहे. ते म्हणजे ऑलिम्पिकमध्ये देशाला पहिले वैयक्तिक पदक मिळवून देऊनही अद्याप केंद्र सरकारकडून कोणताही पद्मश्री पुरस्कार भेटलाच नाही. मंडळी, ज्या देशात क्रिकेटच्या एका विजयावर करोडोंचा पाऊस पडतो, तिथे स्वतंत्र भारताला पहिलं पदक मिळवून देणाऱ्या एका पैलवानाला मरणोत्तर सन्मानासाठी 70 वर्ष वाट पाहावी लागते. हे आपल्या देशाचं दुर्दैवी आहे. तर तुम्हालाही वाटतं का खशाबा जाधवांना पद्मभूषण मिळायला हवा? तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. कदाचित तुमचा एक शेअर सरकारला जाग आणू शकेल. आणि आपल्या वेद.com या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका.